एक टीम जी बॉटमला होती आणि आज ती कमबॅक करतेय. पण असं कसं झालं? केरला ब्लास्टर्स FC येलो ब्रिगेड आता पुन्हा एकदा फाईट बॅक करताना दिसत आहे. पण हा कमबॅक फक्त रिझल्टचा नाहीये, ही आहे माइंडसेट, बिलीफ आणि लीडरशिपची स्टोरी. आणि ही स्टोरी समजून घ्यायची असेल तर आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल की इंडियन सुपर लीग हा स्टेज किती मोठा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंडियन सुपर लीग म्हणजे ISL ही इंडियामधील टॉप टायर प्रोफेशनल फुटबॉल लीग आहे, जी 2014 पासून सुरू झाली. या लीगचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता इंडियन फुटबॉलला कमर्शियली पुश देणं, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणे आणि यंग टॅलेंटला प्लॅटफॉर्म देणे. आज ISL मध्ये देशातील टॉप क्लब्स कम्पीट करतात आणि प्रत्येक सीझन मध्ये कॉम्पिटिशन खूप इंटेन्स असतं. लीग फॉर्मॅट राऊंड रॉबिन सिस्टमवर बेस्ड आहे, जिथे प्रत्येक टीम इतर टीम सोबत होम अवे मॅचेस खेळते. टॉप टीम्स प्लेऑफ मध्ये जातात आणि शेवटी चॅम्पियन डिसाइड होतो. म्हणजेच कन्सिस्टन्सी हा या लीग मधील सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आणि या हाय प्रेशर हाय कॉम्पिटिशन लीग मध्ये केरला ब्लास्टर्स सारख्या टीमसाठी सर्व्हायव्हल सुद्धा इझी नाहीये. केरला ब्लास्टर्स FC ही ISL मधील सगळ्यात पॉप्युलर क्लब्स मधून एक आहे, जिथे फॅन बेस एक्स्ट्रीमली पॅशनेट आहे. कोची मधील त्यांच्या होम ग्राउंडवर फॅन्सचा सपोर्ट लिटरली मॅचचा एन्व्हायरमेंट चेंज करतो. पण पॉप्युलॅरिटी असेल म्हणून सक्सेस गॅरंटी होत नाही, आणि हे या सीझन मध्ये क्लिअर दिसलं. ISL 2025-26 सीझनच्या सुरुवातीला केरला ब्लास्टर्सचा परफॉर्मन्स खूप डिसअपॉइंटिंग राहिला. टीमला सुरुवातीच्या मॅचेस मध्ये रिदम मिळालं नाही. पहिल्या काही मॅचेस मध्ये त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले नाही आणि ते पॉइंट्स टेबलच्या लोअर हाफ मध्ये अटकले. कॉन्फिडन्स कमी होता, कोऑर्डिनेशन मिसिंग होतं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्लॅरिटी दिसत नव्हती. अटॅक मध्ये फिनिशिंग इश्यू होता, डिफेन्स मध्ये गॅप्स होते आणि मिडफील्ड कंट्रोल करू शकत नव्हतं. म्हणजे टीम एक युनिट म्हणून फंक्शन करत नव्हती. पण आता पिक्चर हळूहळू बदलतंय. केरला ब्लास्टर्सने रिलेगेशन झोन मधून स्वतःला बाहेर काढला आहे आणि त्यांची होम विनलेस स्ट्रीक सुद्धा एंड केली आहे. आता ते ओडिशा FC समोर येताना या न्यू फाउंड मोमेंटमला कंटिन्यू करायचा प्रयत्न करत आहेत. हे एक क्लिअर सिग्नल आहे की टीम आता सर्व्हायव्हल मोड मधून फाईट मोड मध्ये आली आहे. फॅनसाठी ही सिच्युएशन फ्रस्ट्रेटिंग होती, पण आता होप परत दिसू लागले आहे. फुटबॉलमध्ये एक गोष्ट नेहमीच पाहिली जाते, जेव्हा सिच्युएशन वर्स्ट असते तेव्हा एक चेंज गेम कम्प्लिटली टर्न करू शकतो. आणि ब्लास्टर्ससाठी तो चेंज होता ॲशले वेस्टवुड. फॉर्मर कोच निघून गेल्यानंतर वेस्टवुडला टीमचा चार्ज दिला गेला आणि तिथून सुरू झाला एक नवा फेज. वेस्टवुडची कोचिंग स्टाईल सिंपल पण इफेक्टिव्ह आहे. डिसिप्लिन, स्ट्रक्चर आणि बिलीफ. त्याने सुरुवातीपासूनच प्लेयर्सला एक क्लिअर मेसेज दिला, पॅनिक नको, प्रोसेसवर फोकस करा. त्याने ओव्हरनाईट मिरॅकल्स प्रॉमिस केले नाही, पण स्मॉल इम्प्रूव्हमेंट्सवर भर दिला आणि या अप्रोचचा रिझल्ट पण दिसू लागला. वेस्टवुडने फक्त काही आठवड्यामध्ये टीमला स्ट्रगलिंग आउटफिट पासून एक कॉम्पिटिटिव्ह साइड मध्ये ट्रान्सफॉर्म केलं. ब्लास्टर्सने फॉर्म बुक कम्प्लिटली उलटपालट केले. त्यांनी बेंगलुरू FC आणि जमशेदपूर FC सारख्या स्ट्रॉंग टीम्सला सरप्राइझिंग विजय दिले. आता एक सॉलिड अनबीटन स्ट्रीक मध्ये आहेत. लास्ट मॅचेस पासून त्यांनी एकही पराभव बघितला नाही. वेस्टवुडचा इम्पॅक्ट हळूहळू दिसू लागला. टीमचा शेप इम्प्रूव्ह झाला, प्लेयर्स मध्ये कम्युनिकेशन बेटर झालं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्फिडन्स परत येण्यास सुरुवात झाली. एक ड्रॉ, एक विन, हे स्मॉल रिझल्ट खूप मोठे डिफरन्स क्रिएट करतात. हे रिझल्ट फक्त पॉइंट्स नाही तर बिलीफ बिल्ड करतात. आता केरला ब्लास्टर्स पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह दिसत आहे. अपोनेंटसाठी ते इझी टार्गेट राहिले नाही आहेत. मॅचेस मध्ये फाईट दिसत आहे, इंटेन्सिटी दिसत आहे आणि टॅक्टिकल अवेअरनेस पण इम्प्रूव्ह झाला आहे. प्लेयर्स आता एकमेकांसाठी खेळत आहेत, जे एक सक्सेसफुल टीमसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. वेस्टवुडच्या सगळ्यात मोठं कंट्रीब्युशन म्हणजे एडेप्टिबिलिटी. टीम आता अपोजिशन नुसार ऍडजस्ट करते, पण त्यांची कोर आयडेंटिटी मेंटेनही करते. म्हणजेच ते रिॲक्टिव्ह नाही तर प्रोॲक्टिव्ह फुटबॉल खेळत आहेत. दुसरा मेजर चेंज दिसला तो मेंटॅलिटीमध्ये. सुरुवातीला जे प्लेयर्स प्रेशरमध्ये क्रम्बल होत होते ते आता फाईट बॅक करताना दिसत आहेत. मॅच हारण्याची सिच्युएशन असेल तरी पण ते गिव्ह अप करत नाहीत. ही फायटिंग स्पिरिट एक टीमला कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म करू शकते. अटॅकिंग डिपार्टमेंटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट दिसू लागला आहे. चान्सेस क्रिएट होत आहेत आणि फिनिशिंग ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह होत आहे. मिडफील्ड मधून बॉल प्रोग्रेसिव्हली स्मूथ झाला आहे आणि टीमचा टेम्पो इम्प्रूव्ह झाला आहे. पण सगळं परफेक्ट नाहीये. डिफेन्स अजून पण एक वीक लिंक आहे. कॉन्सन्ट्रेशन लॅप्सेसमुळे गोल्स कन्सीड होत आहेत. सेट पीसेस डिफेंड करणं अजून पण एक चॅलेंज आहे. म्हणजे टीम इम्प्रूव्ह झाली आहे,
पण अजून खूप काम बाकी आहे. लीग कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर ISL मध्ये एक स्मॉल विनिंग स्ट्रीक पण टेबल कम्प्लिटली चेंज करू शकते. म्हणूनच अपकमिंग मॅचेस खूप क्रुशियल आहेत. प्रत्येक मॅच आता मस्ट विन बनत आहे. आता ब्लास्टर्स साठी टार्गेट क्लिअर आहे. मोमेंटम कंटिन्यू करायचं, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आणि प्रेशर सिच्युएशन्स बेटर हँडल करायचे. जर ते हे करू शकले तर ते सीझन कम्प्लिटली टर्न करू शकतात. तर तुम्हाला काय वाटतं? केरला ब्लास्टर्स हा कमबॅक कंप्लीट करून खरंच प्ले ऑफ रेस मध्ये एंट्री मारणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.